आज आपण दुपारच्या जेवणासाठी पालक डाळ बनवतो. त्यासाठी मी पालक घेतली आणि 1 वाटी डाळ घेतली. ती कुकरच्या भांड्यात टाकली बघा. आणि डाळ चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुतली. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं मी आणि त्यामध्ये ही धुतलेली डाळ टाकली. त्यामध्ये हळद टाकली अर्धा चमचा, थोडंसं तेल घातलं आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेते. आता ही पालक घेतली. ही पालक चांगली स्वच्छ धुवून घेतली मी. आता ती चिरून घेते. अशी मी पालक चिरून घेतली. गॅसवर मी कढई ठेवली. कढईत 2 चमचे तेल घातलं, अर्धा चमचा राई घातली, अर्धा चमचा जिरं घातलं आणि 1 कांदा उभा चिरून घेतला तर तो पण टाकला त्यात. 2 मिरच्या घेतल्या होत्या, हिरव्या मिरच्या, त्या पण टाकल्या आणि चांगला कांदा मिरची चांगली परतून घेतली. 1 टोमॅटो घेतला बारीक चिरून आणि तो पण त्यामध्ये टाकला. आता हे चांगलं परतून घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा धण्याची पावडर घातली आणि हे सर्व मिक्स करून घेतलं. आता त्यावर मी पालक टाकला आणि पालक आणि कांदा वगैरे ते चांगलं मिक्स करून हे परतून घेतलं. आता 5 मिनटं मी त्यावर झाकण ठेवते. आता इथे बघा डाळ पण आपली चांगली शिजली. झाकण काढलं मी, डाळ पण आपली चांगली शिजली. आता ही डाळ त्या भाजीमध्ये ओतून घेते. अशी डाळ त्यावर मी टाकली आणि त्याच कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा त्या डाळीवर टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. अशी आता एक चांगली दणदणीत उकळी काढून घेते. बघा उकळी आली डाळीला. त्यावर मी थोडी कोथिंबीर घातली, मिक्स करून घेतली आणि आता आपली डाळ तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.